मान्यवर आणि यूट्यूब लाईव्ह आणि तसेच मैदानावर उपस्थित असलेले सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंचं मी आयोजकामार्फत आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. सामन्याला ठिकाणी सुरुवात होते. उसळी घेणारा हा चेंडू नक्कीच अति उसळी घेतल्या कारणाने पंच आपल्याकडे वळतात आणि अवांतर धावेंची भर होते आणि या अवांतर धावेनिशी धावांचा श्री गणेशा होतोय तो बेलापूर या संघाचा 1 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गतिशील गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि गतिशील गोलंदाजी करताना कुठेतरी नियंत्रण भरकटताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज आणि या 2 अवांतर धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळी सरळ जाऊन भेटतोय तो त्रिफळाचित होतोय तो फलंदाज. नक्कीच मी आधीच म्हणलं होतं एक गतिशील गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची ख्याती आणि स्विंगिंग यॉर्कर टाकण्यात कौशल्य प्राप्त असलेला हा खेळाडू आणि त्याचंच कलेचं प्रदर्शन करताना पाहायला मिळाला आहे आणि आयकॉन खेळाडू गितेश जोशी तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. एक मोठा हादर लागतोय तो बेलापूर या संघाला. तर येणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय आयकॉनिक खेळाडू वैभव पाटील. नक्कीच या गोलंदाजीच्या कौशल्यासाठी कलेसाठी ओळखला जातो हा गोलंदाज. त्याचं काहीसं प्रदर्शन आपण पाहतोय. नक्कीच दोन्ही संघातील खेळाडूंना एकच म्हणेल, विचार काय करतोय करून दाखव. संघाने ठेवलेल्या आत्मविश्वासावर तू सार्थक होऊन दाखव. एक स्वप्न पाहिले तू विजयाचे, ते तू स्वप्नपूर्तीला साकार करून दाखव आणि हा सामना तो आपल्या संघाला जिंकून दाखव. हा सामना तो आपल्या संघाला जिंकून दाखवतो. गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील नाईक आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव पाटील. हाही देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक पलीचा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र आणि त्याच ब्रह्मास्त्राची जी पूर्तता केली जाते त्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण या सामन्यामधील या षटकामध्ये पाहतोय. यावेळी गतिशील गोलंदाजी चांगला असा प्रयत्न, नक्कीच चांगला असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि 1 धाव अंकित केली गेली आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावर. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बेलापूर संघाचा एक विस्फोटक फलंदाज साहिल दिवेकर. नक्कीच अनेक क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या आणि अनेक मैदानांवरती मनवेदक खेळी आणि विस्फोटक खेळी या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली. तोच सज्ज होताना पाहायला मिळते. स्वतः कर्णधार शक्य देईल. चौथा चेंडू स्वप्नील टू साहिल. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. नक्कीच कुठेही चुकी न करताना अचूक टप्प्याचा मारा केला जातोय तो स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून आणि षटकातील हा 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा शरीराचा भेद घेणारा हा मारा. नक्कीच जर या खेळाडूची गोलंदाजी आपल्याला आवडली असेल तर सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांना विनंती असेल नक्कीच कौतुक आणि टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, कारण नक्कीच हे मोठमोठे विस्फोटक फलंदाज आणि त्या फलंदाजाला रोखण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय साहिल दिवेकर. यावेळी शॉर्ट पिच चेंडूचा भिरकवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय तो 3 या आकड्यावर. एका गडीच्या मोबदल्यात. नक्कीच गितेश जोशी तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळाला आहे. तर येणारं सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक कुठला गोलंदाज हाताळेल फार्म 11 बोनकुड्या संघासाठी पाहावं लागेल. नक्कीच क्रिकेटमध्ये सातत्य राखणे देखील महत्त्वपूर्ण असते, कारण जो खेळाडू सातत्य राखतो तोच येत्या काळामध्ये विजयी ठरतो आणि विजयी भूमिका प्रदान करण्यात यशस्वी ठरतो. नक्कीच कधी कुठलाही खेळ असो चढ उतार येतच राहतात आणि ज्यावेळी उतार येतो त्यावेळी केलेली चूक आणि केलेल्या चुकीचं निरासन कसं करावं आणि अनुभवातून शिकून जो खेळाडू पुन्हा एकदा आपला खेळ आणि खेळाडू वृत्ती आणि खेळामध्ये केलेली चूक पुन्हा एकदा होणार नाही याची दक्षता घेतो तोच पुढे जाऊन यशस्वी ठरतो. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पार्थ स्वतः कर्णधार. तर स्ट्रायकिंगला आपण पाहतोय वैभव पाटील. एक आयकॉनिक खेळाडू आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक कमी खर्चिक षटक ठरलंय आणि धावफलक आपण पाहतोय 3 या आकड्यावर आणि या षटकामध्ये नक्कीच धावफलक उंचवावा लागेल तो बेलापूर या संघाला. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता. सरळ भिरकावून दिला. चेंडू जातोय हवाई फायर. आसमानी फटका येतोय षटकार आणि याच काहीशा फटक्यांची गरज असेल ती बेलापूर या संघाला आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावेंसाठी
आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. नक्कीच काहीशी अशीच खेळी अपेक्षित असेल बेलापूर या संघाला. नक्कीच गितेश जोशी बाद झाल्यानंतर पूर्णपणे अशा अपेक्षा ज्या दोन्ही खेळाडूकडून असतील. एका बाजूला पाहतोय साहिल दिवेकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वैभव पाटील, ज्याच्या फलंदाजीतून आपण एक षटकार पाहिलाय. पुढचा चेंडू पार्ट 2. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता, भिरकावून दिलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा येतोय एक हवाई फायर. नक्कीच या फलंदाजाची बॅट या मैदानावर बोलायला लागले आपण पाहतोय. आणि 6 धावा आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोचतोय 15 या आकड्यावर. 2 चेंडूवर घणाघाती प्रहार करताना पाहायला मिळालाय तो वैभव पाटील. आणि त्याच घणाघाती प्रहाराचं प्रत्युत्तर देऊ शकेल का हा गोलंदाज, जो स्वतः कर्णधार आपण पाहतोय. तर नक्कीच मान्यवर श्री विपुल नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलंही हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. यावेळी चांगला असा चेंडू नक्कीच गुडलेन स्पॉटवरून उसळी घेताना आउटसाईड स्विंग होताना पाहायला मिळतोय. नक्कीच अपेक्षापेक्षा अनपेक्षित गतिशील गोलंदाजी केली गेली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि अशाच गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्याचा मारावा करावा लागेल या फलंदाजाला रोखण्यासाठी. पार्ट 2 वैभव. धावफलक आपण पाहतोय तो 15 या आकड्यावर. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार 6 धावेंसाठी. नक्कीच आतापर्यंत 4 चेंडू या गोलंदाजाने हाताळलेत आणि 3 घणाघाती प्रहार वैभव पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलेत. आणि धावफलक जाऊन पोहोचतो 21 या आकड्यावर. नक्कीच पूर्णपणे बिटवीन द बॉलर अँड बॅट्समन कुठेतरी अग्रेसर ठरताना पाहायला मिळतोय. षटकातील 5वा चेंडू पार्ट 2 वैभव पाटील. यावेळी कुठेतरी शॉर्ट पिच पैसा मारा करण्याचा प्रयत्न चेंडूने अनपेक्षित उसळी घेतली. पंच आपल्याकडे वळतायत. अवांतर धावेंची भर होते आणि या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 22 या आकड्यावर. नक्कीच पहिलं षटक कमी खर्चिक ठरलं आणि दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच अपेक्षा होता त्या बेलापूर या संघाला धावांची, आणि त्या धावा या ठिकाणी केल्या गेल्यात या फलंदाजाच्या माध्यमातून वैभव पाटील. पुढचा चेंडू पार्ट 2 वैभव. यावेळी स्लॉटमध्ये होता, सरळ भिरकावून दिलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये 6 धावेंसाठी. नक्कीच पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय हा फलंदाज या मैदानावर आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. तब्बल या 5 चेंडूंमध्ये 4 षटकार या खेळाडूने खेचलेत आणि त्यात जर आपण विचार करता अनेक अवांतर धावा देखील जोडल्या गेल्यात. नक्कीच कुठेतरी महागडं षटक ठरते बोनकोडे या संघासाठी. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर पाहतोय. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता, सरळ भिरकावून दिलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा 7 धावेंसाठी येतोय एक हवाई फायर. नक्कीच कुठेतरी महागडं षटक ठरतंय पार्थ याचं. आणि धावसंख्या माझे साथी स्कोरर मला कळवत आहेत 34. नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 3 धावांचं यशस्वी असं षटक आणि अप्रतिम अशी खेळी आपण स्वप्नील नाईक या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली. त्यानंतर पार्थ गोलंदाजी मार्कवर आला आणि तब्बल 31 धावा या कुठल्या गेल्यात या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय साहिल दिवेकर असेल. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक फार्म 11 बोनकोडे संघासाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय केवल. नक्कीच ज्या पद्धतीची खेळी आणि आयकॉन खेळाडू म्हणून माझी नेमणूक का झाली आणि त्याच पद्धतीची खेळी आणि कलेचं प्रदर्शन पाहतोय आपण या वैभव पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. नक्कीच तब्बल खणखणीत 5 षटकार पार त्याच्या गोलंदाजीवर खेचले गेलेत. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय केवल टू साहिलमध्ये देखील ती क्षमता आहे उंच उंच फटके खेळण्याची. तेच खेळी पाहायला मिळेल का केवल टू साहिल. कुठेतरी आउटसाइड ऑफ गोलंदाजी केली जाते आणि पूर्णपणे बिलॉंग टू द लाईन. आणि चेंडू जातोय अवांतर आणि या अवांतर धावेंची भर होते आणि या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावर. नक्कीच भेदक मारा करावा लागेल. झालं गेलं ते विसरून संघाने ठेवलेल्या विश्वासावर सार्थक ठरावं लागेल आणि त्या आत्मविश्वासावर संघासाठी कमीत कमी धावा आखाव्या लागतील या गोलंदाजाला.
पुन्हा एकदा ऑफसाईड द ऑफ गोलंदाजी केली गेली. अवांतर धाव आणि 2 धावेनिशी या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 37 या आकड्यावर. कुठेतरी ही गोलंदाजी थांबवावी लागेल, अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल, कारण अवांतर धावेने देखील धावफलक उंचावला जातोय तो बेलापूर या संघाचा. तो जाऊन पोहोचतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 या आकड्यावर. यावेळी चेंडू स्लॉटमध्ये होता, सरळ भिरकावून दिलाय, येतोय साहिल दिवेकरच्या बॅटमधून उंच उंच लांब असा फटका. चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 43 या आकड्यावर. नक्कीच वैभव पाटील याची खेळी मागील षटकामध्ये पाहिली आणि त्याच पद्धतीची खेळी पूर्णपणे सुरुवातीपासून चालू ठेवण्याची खेळी आपण साहिलच्या माध्यमातून पाहतोय. षटकार येतोय आणि षटकारच्या साने धावफलक जातोय 43 या आकड्यावर. यावेळी बॉलपरीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक त्याखाली, कुठलीही चूक नाही आणि एक मोठा हादरा लागतोय तो बेलापूर या संघाला. साहिल तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. साहिल बॅक टू द पवेलियन. नक्कीच अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. दुसरा हादरा लागतोय तो बेलापूर या संघाला स्वतः कर्णधार तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. तर येणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय आतिश. नक्कीच स्ट्राईक एंडला पण आपण पाहतोय वैभव पाटील. जर या खेळाडूचा विचार केला, वैयक्तिक खेळीचा जर विचार केला, तर धावा या खेळाडूने 8 चेंडूंमध्ये 31 धावा या मैदानावर केल्यात. षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच पहिलं षटक अप्रतिम असं हाताळलं गेलं स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून. तब्बल 3 धावा खर्चिक ठरले. त्यानंतर कुठेतरी पार्थ 31 धावांचं एक भलं मोठं आणि खर्चिक षटक ठरलं. त्यानंतर केवल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. तब्बल 3 धावा खर्चिक ठरलाय, 9 धावा खर्चिक केल्यात. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे केवल टू वैभव. यावेळी कुठेतरी चेंडू स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, आउटसाईड एज घेतली गेली. चेंडू जाते घोषित रिझनमध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 44 या आकड्यावर. पुढचा चेंडू, चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज केवल टू वैभव. यावेळी चेंडू फुलटाच होता, भिरकावून दिलाय, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते आणि गफलतीचा परिणाम असा होतो की चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावेसाठी. नक्कीच एक झेल घेण्याची संधी होती. झेल जरी अवघड असला तरी हा झेल होणं देखील महत्त्वपूर्ण होतं. एका मोठ्या खेळाडूचा हा झेल होता, कारण झेल सुटल्यानंतर 4 धावा या आल्या गेल्या अंकित केल्या गेल्यात या धावफलकावर आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तो 48 या आकड्यावर. पुढचा चेंडू, ब्लॉक होलपैचा चेंडू, ऑफसाईड धाव मारा केला गेलाय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू असेल केवल टू वैभव. नक्कीच पहिलं षटक अप्रतिम, दुसऱ्या षटकामध्ये देखील खर्चिक ठरलं, तरी त्याचा विचार न करता संघाने ठेवलेल्या विश्वास आणि त्या विश्वासाची अंमलबजावणी करताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज केवल. तसेच यावेळी पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल, नक्कीच धावचीच्या रूपात आतिश आपल्याला तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. तसेच माननीय श्री कामिल पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपले हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम. येणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय जतीन पाटील. तर या सामन्यातील या पहिल्या पर्वातील 3 षटकाची या ठिकाणी पूर्तता झाली आहे आणि माझे साथी स्कोरर कळवतात धावफलक आपण पाहतोय 48, 2 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा षटक असेल, निर्णायक षटक असेल, हाणामारीचा षटक असेल. नक्कीच त्या येणाऱ्या 6 चेंडूंवरती बेलापूर संघाला च्या अपेक्षा असतील त्या धावफलक उंचावण्याच्या. तर नक्कीच बोनकोडे संघ अपेक्षा करत असेल तर कमी खर्चिक षटक ठरावं. 3 षटकाची पूर्तता, धावफलक आपण पाहतोय 48 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सुजल.
तर स्ट्राईक एंडला वैभव पाटील, नॉन स्ट्राईक एंडला जतीन पाटील. 6 चेंडूंचा खेळ हा उर्वरित शिल्लक आहे. नक्कीच वैभव पाटील या खेळाडूचा विचार करता दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम आणि विस्फोटक खेळी पाहिली, तर तिसऱ्या षटकामध्ये त्याला रोखण्यात आले केबलच्या माध्यमातून. पुढचं षटक घेऊन येतोय सुजल टू वैभव. यॉर्करचा चेंडू सरळ जातोय, हलक्या हाताने खेळून काढलाय डीप मिड विकेट रिजनमध्ये. माजिद बोलस त्याखाली कुठलीही चुकणं अप्रतिम असा क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 50 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ हा उर्वरित शिल्लक आहे. नक्कीच मोठमोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवावं लागेल या गोलंदाजाला, या खेळाडूला, या फलंदाजाला. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईड ऑफ गोलंदाजी केली जाते. नक्कीच दुसरा धावेचा यशस्वी प्रयत्न होतोय आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या धावफलकावर आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 52 या आकड्यावर. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज निघतोय सुजल. पूर्णपणे गोलंदाज पूर्णपणे आपल्या कलेचं, कौशल्याचं आणि युक्तीची प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम असा हा चेंडू. नक्कीच कुठेतरी अपेक्षा होती ती अवांतर चेंडूची. नक्कीच चेंडूने नंतर वळण आणि आपल्या कलेचा प्रचार नक्कीच विचार केला तर फलंदाजाचं पदेदालित्य ओळखून त्या पद्धतीची गोलंदाजी करणं देखील गोलंदाजाचं एक कौशल्य असतं आणि तशीच काहीशी गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी चेंडू स्लॉटमध्ये होता, भिरकावून दिलाय. नक्कीच चेंडू जातोय पार, त्याखाली कुठलीही चूक नाही. दुसरा धावेचा यशस्वी प्रयत्न केला गेलाय आणि क्षेत्ररक्षकाकडून यष्टी रक्षकाकडून गफलत होते आणि धावा अंकित केल्या गेल्या त्या तब्बल 3 आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 55 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहिली या सुजलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, सरळ भिरकावलाय आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 61 या आकड्यावर. अशा पद्धतीची गोलंदाजी आपण या फलंदाजाविरुद्ध करू शकत नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतोय वैभव. आणि वैभवच्या वैयक्तिक धावफलक आपण पाहतोय तो 61. तर 49 या धावसंख्येवर वैभव पाटील आपण खेळताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू शिल्लक आहे आणि एकाच धावेची गरज असेल आपली अर्धशतकीय खेळी पूर्ण करण्यासाठी, तर नक्कीच दुसरं अर्धशतक करताना आपल्याला पाहायला मिळेल का हा फलंदाज. गोलंदाज निघतोय सुजल टू वैभव. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेसाठी आणि अर्धशतक पूर्ण होतंय ते वैभव पाटील या खेळाडूचं. नक्कीच टाळ्या आणि कौतुक झालं पाहिजे या खेळाडूचं. नक्कीच अप्रतिम अशी खेळी आपण या मैदानावर पाहिली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय तो 67 या आकड्यावर. येणारे चेंडू असतील 24 चेंडू, 68 धावांची गरज असेल आणि 55 धावांची घणाघाती खेळी आपण वैभव पाटील या खेळाडूची पाहिली. नक्कीच जर पहिल्या षटकाचा विचार केला, 3 धावा खर्च केल्यानंतर एक मोठा हादरा लागला होता तो गीतेश जोशीच्या माध्यमातून. त्यानंतर पूर्णपणे डाव सावरण्याचा आणि मला आयकॉन खेळाडू म्हणून बेलापूर संघामध्ये का स्थान दिलं गेलंय त्याचं प्रदर्शन करताना पाहायला मिळाला आणि धावफलक आपण पाहतोय त्याच खेळीच्या माध्यमातून पहिल्या पर्वाच्या समाप्तीनंतर 67 या आकड्यावर. आता येणारे चेंडू असतील 24 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज असेल. तर विनंती असेल बेलापूर संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावं.
तर नक्कीच दुसऱ्या पर्वामध्ये क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतं विनर स्पोर्ट्स बेलापूर हा संघ. तर तब्बल 68 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फार्म 11 बोनकोडे संघ, आणि त्या संघाकडून सलामवीर आपण पाहतोय नक्कीच स्वतः कर्णधार पार्थ, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आणि अनेक मैदानं ज्या खेळाडूने आपल्या फलंदाजीकडून आणि सर्व रसिक प्रेक्षकांकडून दाद दिली गेली असा हा खेळाडू माजिद बळूज आपण पाहतोय. या खेळाडूचं नक्कीच महत्त्वपूर्ण खेळी असेल या सामन्यामध्ये. 68 धावांचं भलं मोठं स्कोर आणि धावफलक या ठिकाणी उंचावलाय. 68 धावांची गरज, येणारे चेंडू असतील 24 चेंडू 68 धावा. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय माजिद, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पार. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय वैभव पाटील. आयकॉन खेळाडू आहे, तर नक्कीच आयकॉन विरुद्ध आयकॉन असा हा सामना आपल्याला या षटकामध्ये रंगताना नक्कीच पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, तर नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी केली जाईल. नक्कीच जर विचार केला तर बोनकोडे या संघाचा नक्कीच टॉप ऑर्डर देखील आणि मिडल ऑर्डरमध्ये देखील अनेक विस्फोटक फलंदाज आहेत, आणि 24 चेंडूंमध्ये 68 धावांचा पाठलाग करायचा असेल तर नक्कीच बोनकोडे संघाच्या अपेक्षा असतील तर या ओपन पेअरनीच त्या पूर्णपणे चेस कराव्या. तर सामन्यातील या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होते. 24 चेंडू 68 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर वैभव टू माजिद. आयकॉन वर्सेस आयकॉन. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय. यावेळी गोल्डन स्पॉट वरून स्किट होताना पाहायला मिळतं. नक्कीच रबर बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर चेंडू अनेकदा आपल्याला स्किट होताना पाहायला मिळतात. त्यामुळे फलंदाजाला नक्कीच नजर आणि नियंत्रण ठेवून गोलंदाजी करणं देखील महत्त्वपूर्ण असतं. तर कधी कधी फलंदाजाला टायमिंग म्हणजे फक्त बळाचा जोर न लावता टायमिंगच्या जोरावर देखील चेंडू सीमारेषा पार धाडताना आपण पाहिलंय. तर ज्या खेळाडूची नियंत्रित खेळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये साकारली जाते तोच खेळाडू हा यशस्वी ठरतो. तर 23 चेंडू असतील येणारे, आणि येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 68 धावांचा पाठलाग करताना आपण बोनकोडे या संघाला पाहतोय. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच पंचांकडे दात मागितली गेली. नक्कीच वन बाउन्सची सक्त ताकीद दिली गेली या गोलंदाजाला. 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत वैभवच्या माध्यमातून. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार डीप स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये 6 धावांसाठी. नक्कीच 2 चेंडूवर या फलंदाजाला रोखण्याचं काम या गोलंदाजाने केलं, पण जास्त काळ या खेळाडूला रोखणं नक्कीच अशक्य आहे, कारण अनेक असेच फटके आणि विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातो, आणि त्याच खेळीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतं आपल्याला माजिद. आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय तो 6 या आकड्यावर. षटकातील हा 4था चेंडू. वैभव टू माजिद. नक्कीच 2 चेंडूंवरती वर्चस्व गाजवताना आपल्याला वैभव पाहायला मिळाला, आणि त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देताना आपण फलंदाजाला पाहिलंय. तर येणाऱ्या चेंडूवर नक्कीच कोण वर्चस्व गाजवेल पाहावं लागेल. जाऊया सामन्याच्या दिशेने. 4था चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज वैभव. गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा गतिशील गोलंदाजी केली ते चेंडू जातोय आउटसाइड एज घेऊन घोषित रिजन मध्ये. 1 धावेची भर होते, आणि या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावर. 61 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 20 चेंडू 61 धावा. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. जातोय सरळ शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये, आणि 1 धावेची भर होते, आणि या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 8 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक इनला आपण पाहतोय स्वतः कर्णधार पार्थ. हाही देखील खेळाडू विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. एक अष्टपैलू खेळाडू आहे बोनकोडे या संघाचा. पुढचा चेंडू वैभव टू पार्थ. यावेळी चेंडू हलक्या हाताने फिरवला. नक्कीच एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक त्या खाली गफलत करतोय. गफलतीचा परिणाम चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. जिथे झेल होता तिथे तो झेल सुटतोय, आणि त्याचा परिणाम असा होतोय की चेंडू जातोय 4 धावांसाठी, आणि त्या 4 धावेने
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावर. नक्कीच पार्थ सारख्या एका मोठ्या खेळाडूचा जेल सुटलाय, संधी लाभली आणि त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये देखील रूपांतर करणं महत्त्वपूर्ण असेल. तर त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळेल का येणाऱ्या 3 षटकांमध्ये, कारण प्रत्येक षटक प्रत्येक चेंडूमध्ये समीकरण बदलताना आपण पाहतोय आणि धावफलक आपण पाहतोय 12 या आकड्यावर. तर 56 धावांची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 56 धावांची गरज. स्वतः कर्णधार सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर साहिल दिवेकर. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय माजिद. नक्कीच नाबाला साजेशी अशी खेळी अपेक्षित आहे आणि तीच खेळी पाहण्यासाठी अनेक क्रिकेट रसिक प्रेक्षक बोनकोडे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे या फलंदाजी पाहण्यासाठी. शॉर्टपिच चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आणि या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 13 या आकड्यावर. येणारे चेंडू असतील 17 चेंडू 55 धावांची गरज. यावेळी गुडलँड स्पॉटवरून गतिशील गोलंदाजी केली जाते. चेंडू स्किट होताना पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाजासोबत यष्टीरक्षक देखील बीट होताना पाहायला मिळाला आणि एकेरी धाव अंकित केली गेली आणि त्या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 14 या आकड्यावर. यावेळी चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक खाली येतोय, कुठलीही चूक करत नाही. नक्कीच कुठेतरी फेकी चुकीची केली गेली. नक्कीच बॅकअप आपण फिल्डर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहतोय आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 15 या आकड्यावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय आणि पुन्हा एकदा एक धाव अंकित केली गेली आणि एकेरी धावचं समीकरण आखताना आपण पाहतो या दोन्ही फलंदाजाला. 4 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि प्रत्येकी एक धाव दिली गेली आहे. नक्कीच पूर्णपणे टिचून आणि अचूक मारा केला गेला या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय स्वतः कर्णधार साहिल दिवेकर. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता आणि सरळ चेंडू फिरकावलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हवाई फायर होताना आपण पाहायला मिळतोय तो पार्थ आणि 6 धावा या ठिकाणी अंकित केल्या गेल्या आहेत आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. अशाच खेळीची अपेक्षा असेल ती बोनकोडे या संघाला या खेळाडूकडून, या दोन्ही खेळाडूकडून. यावेळी पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू खेळून काढला. हलक्या हाताने कार्पेट सायने जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. वैभव पाटील त्या काळी कुठलीही चूक नाही आणि एक धाव पूर्ण होते आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय तो 23 या आकड्यावर. बारा चेंडू 45 धावांची गरज. नक्कीच महत्त्वपूर्ण षटक असेल, कलाटणी देणारं षटक असेल आणि ते षटक हाताळण्याची जबाबदारी नक्कीच साहिल दिवेकर कर्णधार कोणत्या खेळाडूवर सोपवेल पाहावं लागेल. तर गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर रौनक पाटील. नक्कीच अनेकदा या खेळाडूला सांघिक तिसरा आणि निर्णायक षटक हाताळताना आपण पाहिले बेलापूर या संघासाठी ती जबाबदारी पार पडताना पाहायला मिळेल का. 12 चेंडू 45 धावांची गरज. स्ट्राईकिंगला आपण पाहतोय पार्थ, नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहतोय माजिद. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहे. 12 चेंडू 45 धावा. गोलंदाज सज्ज होतोय रोनक टू पार्थ. यावेळी शॉर्टपिच चेंडू होता, सरळ भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. असेच काहीसे फटके वारंवारता खेळावा लागेल. नियंत्रित खेळी आणि सातत्याने हे षटकार येणं देखील बोनकोडे संघासाठी सहाय्यकारक ठरू शकतं. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या गोलंदाजी विरुद्ध. मी आधीच म्हणलो तर निर्णायक षटक असेल. या सामन्यामध्ये कलाटणी देणारं षटक देखील ठरू शकतं. 11 चेंडू 39 धावांची गरज असेल. धावफलक आपण पाहतोय 29 धावा या धावफलकावर आखला गेल्या. दुसरं चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज. यावेळी शॉर्टपिच होता, पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू जातो लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आणि या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावर. 10 चेंडू 38 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय माजिद. 10 चेंडू 38 धावा. रोनक टू माजिद.
यावेळी पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला, चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. अशा पद्धतीचा मारा आणि अशी पद्धतीची गोलंदाजी आपण या खेळाडू विरुद्ध करू शकत नाही, कारण या पद्धतीच्या चेंडूच्या अपेक्षा फलंदाजाला असते. त्याच पद्धतीचा मारा या ठिकाणी केला गेला आणि त्याचा परिणाम आपण 6 धावांसाठी पाहिला आहे. आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. माझे साथी स्कोरर मला कळवतात 36 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. 32 धावांची गरज. 9 चेंडू 32 धावा. 32 धावा 9 चेंडू. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. कलाटणी देणारं षटक आहे. तर प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलताना आपण पाहतोय. कधी वाटतं सामना बोनकोडे संघादरम्यान झुकताना पाहायला मिळतो, तर कधी बेलापूर संघादरम्यान. पुढचा चेंडू घेऊन येतोय. 9 चेंडू. बत्तीस धावांची गरज. नक्कीच येणाऱ्या 3 चेंडूवर घणाघाती प्रहार होण्याची अपेक्षा बोनकोडे संघाला असतील, तर अचूक टप्प्याची मारा करण्याची अपेक्षा बेलापूर संघाला असेल. यावेळी अप्रतिम असा चेंडू, नक्कीच पूर्णपणे पायांचा वेध घेणारा यॉर्क पल्सचा चेंडू. आणि चेंडू जाते घोषित रिजनमध्ये एका धावेसाठी आणि एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय, उंचावतोय तो 37 या आकड्यावर. 8 चेंडू 31 धावांची गरज. येणाऱ्या 2 चेंडूवर घणाघाती प्रहार होणं देखील महत्त्वपूर्ण असेल, तर तेच महत्त्वपूर्ण 2 चेंडू हाताळताना पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. आणि या वेळी चेंडू भिरकावून दिलाय. ज्या षटकाराची अपेक्षा आणि आवश्यकता होती बोनकोडे या संघाला, तोच षटकार आपल्याला माजिदच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आणि त्या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 43 या आकड्यावर. पंचवीस धावांची गरज असेल. येणारे 7 चेंडू असतील, महत्त्वपूर्ण चेंडू असेल. नक्कीच मी आधीच म्हणलं होतं एक महत्त्वपूर्ण षटक आहे. सामन्यामध्ये फेरबदल या षटकात देखील होताना पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू प्रत्येक षटक समीकरण बदलवताना पाहायला मिळतंय. आणि आता येणारे चेंडू असतील 7 चेंडू 25 धावा. 5 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळले. तब्बल 20 धावा खर्चिक ठरलाय. महत्त्वपूर्ण चेंडू असेल. जर या चेंडूवर षटकार मारला तर नक्कीच वर्चस्व गाजवू शकेल तो बोनकोडे संघ. आणि जर या फलंदाजाला रोखलं तर नक्कीच येणाऱ्या गोलंदाजासाठी नक्कीच सन्मानजनक धावफलक रोखण्याची संधी असेल ती बेलापूर या संघासाठी. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. अनिश्चितीचा खेळ आहे. भाकीत करणं देखील कधीही चुकीचं ठरू शकतं. 7 चेंडू 25 धावांची गरज. यावेळी अप्रयत्न चेंडू, ब्लॉक होलपैचा चेंडू आणि धावचीची संधी असेल. आणि धावचीच्या रूपात माजिद सारखा एक मोठा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. आता समीकरण असेल 6 चेंडू 25 धावा. महत्त्वपूर्ण चेंडू होता. नक्कीच ज्या पद्धतीची अपेक्षा आणि जो पूर्णपणे विश्वास या गोलंदाजावर ठेवला होता त्याच पद्धतीची गोलंदाजी नक्कीच धावफलक आपण पाहतोय तो 43. येणारे चेंडू असतील 6 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असेल. 6 चेंडू 25 धावा. तर येणारा नवीन फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील नाईक. जर या संघाचा विचार केला तर होम ग्राउंड देखील आहे. याच मैदानावर अनेक वेळा सराव करताना आपण या खेळाडूंना पाहिले. त्याच सरावाचा अनुभव या ठिकाणी पूर्णपणे दाखवावा लागेल. 6 चेंडू 25 धावांची गरज. तर गोलंदाज येतोय. महत्त्वपूर्ण षटक हाताळताना पाहायला मिळेल आपल्याला बेलापूर या संघासाठी. आतिश अनेकदा बेलापूर या संघासाठी निर्णायक षटक हाताळताना पाहायला मिळालाय. तोच आतिश सज्ज होतोय. 7 चेंडू 25 धावा. नक्कीच संधी वारंवार तर मिळत नसते. आज संधी आहे ती पार्थ आणि स्वप्नील यांना की याच मैदानावर विक्रम रचण्याची. तर दुसऱ्या बाजूला इतिहास घडवण्याची संधी असेल ती बेलापूर या संघाला. तर तोच गोलंदाज सज्ज होतोय. आतिश 7 चेंडू 25 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पार्थ. नक्कीच पार्थ या खेळाडूने देखील अनेकदा 6 चेंडूंमध्ये 30 अशा
धावा देखील केल्यात, तर गोलंदाजाने देखील अनेक वेळा 6 चेंडू 15 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरताना पाहायला मिळालं. नक्कीच एक निर्णायक षटक घेऊन येतोय आतिश टू पार्थ. 7 चेंडू 25 धावा. यावेळी ब्लॉक होलपैचा चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने. वैभव त्याखाली, कुठलीही चूक नाही आणि एक धाव पूर्ण होते. आता येणारे चेंडू असतील 5 चेंडू 24 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवर वर्चस्व गाजवले ते या गोलंदाजाने. तर पुढे स्ट्रायकिंगला आपण पाहतोय स्वप्नील नाईक. पाच चेंडू 24 धावांची गरज. आतिश टू स्वप्नील. यावेळी चेंडू भिरकावून दिला. नक्कीच चेंडू जास्त काळ हवेत आणि एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षण त्या खाली, कुठलीही चूक नाही आणि फलंदाज बाद होतोय तो स्वप्नील जातोय तंबूच्या आश्रयाला. आता येणारे चेंडू असतील 4 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. नक्कीच जो आत्मविश्वास कर्णधाराने या गोलंदाजावर ठेवला होता त्याच पैकी गोलंदाजी केली जाते. पण अजूनही संधी असेल ती बोनकोडे या संघाला. नक्कीच पार्थमध्ये ती क्षमता आहे 4च्या 4 चेंडू सीमारेषा पार धाडण्याची, पण तशी काहीशी खेळी खेळावी लागेल. 4 चेंडू 24 धावांची गरज. येणार नवीन फलंदाज आपण पाहतोय बोनकोडे या संघासाठी केवल. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय पार्थ. 4 चेंडू 24 धावांची गरज. महत्वपूर्ण चेंडू असेल या सामन्याचा. घेऊन येतोय गोलंदाज. तर यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. यावेळी चेंडू शॉर्ट पिच होता, सरळ भिरकावून दिला. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. नक्कीच पूर्णपणे सामन्यामध्ये अजून देखील उत्कंठा आहे आणि नक्कीच ती उत्कंठा वाढवताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. 3 चेंडू 18 धावांची गरज. यानंतर होणारा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहणार आहोत सनी 11 तुर्भे संघ, तर दुसरीकडे आपण पाहणार आहोत कोपरखेरणे ऑसम 11 कोपरखेरणे संघ. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण व्यासपीठावर उपस्थित व्हावे. तीन चेंडू 18 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू जातोय हवाई फायर. येतोय एक लांब लचकाचा फटका. नक्कीच उत्साह, उत्कंठा आणि प्रेक्षकांचं मन वेधून घेणारा सामना आणि मन वेधून घेणारी ही खेळी आपण पार्थच्या माध्यमातून पाहिलंय. नक्कीच याच मैदानावर सराव करताना पाहायला मिळाला. नक्कीच दांडगा अनुभव देखील आहे आणि ज्या क्षमतेची विचार केला या खेळाडूचा तर नक्कीच क्षमता आहे. आता 2 चेंडू 12 धावेंची गरज. शक्य अशक्य आणि अशक्य शक्य करणारा हा खेळ आहे क्रिकेट आणि त्याच क्रिकेटमधील हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. नक्कीच उत्कंठा वेधक आणि मन वेधून घेणारी खेळी आपण पाहिली. 2 चेंडू 12 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आतिश. स्ट्राईक इनला आपण पाहतोय पार्थ. महत्त्वपूर्ण चेंडू पुन्हा एकदा या सामन्याचा घेऊन येतोय गोलंदाज आतिश टू पार्थ. 2 चेंडू 12 धावेंची गरज. नक्कीच प्रेक्षकांचं समर्थन पूर्णपणे पाहायला मिळतंय. 2 चेंडू 12 धावेंची गरज. गोलंदाज येतोय आतिश. नक्कीच प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलतंय. उलटा चेंडू होता, सरळ भिरकावून दिला. चेंडू जाते डी स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावेसाठी. नक्कीच प्रेक्षकांची कौतुकाची दाद आणि ती पाहायला मिळते. नक्कीच जर या खेळाडूचा विचार केला तर संघाने ठेवले स्वतः कर्णधार देखील आहे. नक्कीच सामन्यामध्ये देखील जर विचार केला गोलंदाजी करताना महागडं षटक हाताळलं होतं त्याचा विचार न करता आता माझ्याकडे जे हाती आहे आणि जे मी काय करू शकतो संघाला विजयी भूमिका प्रदान करण्यासाठी ते पूर्णपणे सार्थक करताना आपल्याला पार्थ पाहायला मिळतोय. नक्कीच जर या खेळाडूची खेळी आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती असेल की दाद आणि कौतुकाची थाप झाली पाहिजे. 1 चेंडू 6 धावेंची गरज. नक्कीच 2 चेंडू अप्रतिम हाताळताना आपण या गोलंदाजाला पाहिलं. त्यानंतर तब्बल 3 चेंडूवर 3 षटकार लावले गेले ते पार्थच्या माध्यमातून. पूर्णपणे सामना झुकताना पाहायला मिळाला होता तो बेलापूर संघाच्या दिशेने. नक्कीच मी आधीच बोलतो क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. अनिश्चिततेचा खेळ आहे. जर तुमचा आत्मविश्वास आणि उत्कंठ आणि जिज्ञासा जर तुमच्यात असेल तर नक्कीच तुम्ही अशक्य हे शक्य करू शकता. 1 चेंडू 6 धावेंची गरज.
येणाऱ्या या एका चेंडूसाठी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले गेलेत. एक चेंडू 6 धावांची गरज. नक्कीच पार्थवरती पूर्णपणे आशा होता आणि त्या आशेचं निराशा नक्कीच न करता उमंग केली गेली. नक्कीच आतापर्यंत ही उत्कंठ खेळी आपण पाहिली उत्कृष्ट दर्जाची. तीच खेळी पुन्हा एकदा सार्थक करण्यासाठी या एका चेंडूवर 6 धावा कराव्या लागतील. तर येणाऱ्या चेंडूसाठी कौतुक करावं लागेल, टाळ्या व्हायला पाहिजेत. नक्कीच रनअपमध्ये कुठेतरी पंच क्षेत्ररक्षणाचं नियंत्रित करताना पाहायला मिळत आहेत. नियंत्रित एक चेंडू 6 धावा, 6 धावा, एक चेंडू. गोलंदाज निघतोय आतिश टू पार्थ आणि यावेळी चेंडू पूर्णपणे ऑफसाईड पैसा टाकला गेला. नक्कीच गफलत झाली आणि सामना विजयी ठरतोय तो बेलापूर हा संघ. चौकार असेल नक्कीच. 2 धावांनी विजयी होताना आपण पाहिलं. नक्कीच मी एवढंच म्हणेल, क्षेत्र कुठलंही असो स्पर्धा ही होत असते. कधी जय तर कधी पराजय होत असतो. जय झाला तर इतिहास घडतो आणि पराजय झाला तर अनुभव मिळतो आणि अनुभवातून जो शिकतो तोच पुढे जाऊन यशस्वी ठरतो. तर यानंतर होणारा सामना असेल आपण पाहतोय ऑसम 11 कोपर खैरने, तर दुसऱ्या बाजूला सनी 11 तुर्भे हा संघ. तर मान्यवर श्री नीलाधर नाईक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. तर नाणेफेक या ठिकाणी ऑसम 11 कोपर खैरने या संघाने जिंकले. तर आपला निर्णय त्वरित या ठिकाणी कळवावा आणि त्याची अंमलबजावणी करावी. नक्कीच एक क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मन वेधून घेणारा आणि उत्कंठा